मावशी मी आलीच. अगं अगं, आता तू कुठे निघालीस? हे बघा मावशी, आपल्याला जेवढी वाट बघायची होती ना आपली बघून झालीये. मला असं वाटतं आता आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. आपल्याला काहीतरी हालचाल केलीच पाहिजे आता. म्हणजे मी आता पोलीस स्टेशनला चालले सिद्धार्थ मिसिंग असल्याचा रिपोर्ट करायला. त्याची काही एक गरज नाहीये प्रियंका. नाही दादा, गरज आहे. तुला वाटत नसेल पण मला आता सिद्धार्थची खरंच खूप काळजी वाटायला लागली. अरे प्रियंका, अगं मी भाऊ आहे त्याचा, सो मलाही काळजी वाटते त्याची. दादा, आय अंडरस्टँड की तू त्याचा भाऊ आहेस, पण मी पण त्याची होणारी बायको आहे ना रे. त्याच्या बाबतीत काय करायचं काय नाही करायचं हे ठरवायचा अधिकार मला नाहीये का? आणि मला खरंच असं वाटतंय की आपण पोलिसांकडे गेलं पाहिजे. हे बघ प्रियंका, तू सकाळपासून कळ काढलीस ना आता, मग जरा वेळ थांब ना अजून. अगं तू येतच असेल प्रियंका. अगं तू इथे काय करतेयस? सिद्धार्थ, मी घरी गेलो होतो आणि तिथे अगं प्रियंका, व्हॉट्स रॉंग? व्हॉट्स रॉंग? आर यू आउट ऑफ युअर माइंड सिद्धार्थ? तू मला असं कसं काय सोडून जाऊ शकतोस? सो नॉट डन. अगं आता आलोय ना मी परत. हो, उपकारच केलेस ना तू आमच्यावर परत येऊन. इथे सकाळपासून आमचा जीव कांगणीला लागलाय. तू कुठे आहेस, काय आहेस, कसा आहेस, काही पत्ता नाही आम्हाला. आणि जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटतेय का तुला हे सगळं म्हणताना? अरे तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? निरंजन, सिद्धार्थ, असं वागत जाऊ नकोस. तू लहान राहिलेला नाहीयेस आता. तुझं लग्न होणार आहे आता. ही मुलगी तुझी जबाबदारी आहे. आय एम सॉरी प्रियंका. यू शुड बी. नो शी सॉरी. असू दे. आणि दादा, एक्स्ट्रीमली सॉरी. ह्यापुढे असं होणार नाही, आय प्रॉमिस. पण तू गेला होतास कुठे? मावशी ते सोड ना, ते महत्वाचं नाहीये. म्हणजे व्हॉट यू मीन महत्वाचं नाहीये? आम्हाला माहिती असायला नको का की तू कुठे होतास, कशासाठी गेला होतास आणि असं काय काम आलं होतं सिद्धार्थ की आम्हाला न सांगता तुला जावं लागलं? मी वडगावला गेलो होतो व्हॉट? रमाच्या गावी, तिचा पास्ट शोधायला. सिद्धार्थ, मग काय लागलं हाती? विशेष काहीच नाही, पण लागेल असं तुला वाटतंय? दादा असंच आहे. ओके, ऑल द बेस्ट. चालू देत तुझं हे सगळं. पण जर यापुढे तू पुन्हा गायब झालास तर तेव्हा मी काळजी करायला नसेन. लक्षात ठेव. अरे दादा,
सिस्टर ओ सिस्टर ती झोपली. चांगले. आता ती त्या झोपेतून कधीच जागी होणार नाही. म्हणजे जास्त प्रश्न विचारू नकोस. हे इंजेक्शन घे, तिला देऊन टाक. एक मिनिट देऊन टाक म्हणजे पण काय आहे का यात? त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? हे बघ, इथे जे काही चाललंय ना आणि ती जे काही करते ना, त्यात आज ना उद्या आपला नंबर लागणार आहे. आणि आपल्याला जर सुखाने जगायचं असेल ना, तर तिला सुखाने. हो म्हणजे हे का मी करू? अरे पुरुषासारखा पुरुष आहेस ना, घाबरतोस कसला? आणि मी काय तुला तिचा गळा आवळायला सांगत नाहीये, हे इंजेक्शन द्यायला सांगते. ते तुझं रोजच काम आहे. ओके डोकं पिकं फिरले काय? मी नाही. आणि एवढं वाटतं तर तुम्ही द्या ना. आणि तुम्ही सिनियर आहात ना. हा आणि तसंही माझ्यापेक्षा इंजेक्शन टोचण्याचा तुम्हाला जास्त अनुभव आहे. हो मग तुम्ही द्या ना, मी कशाला? नाही नाही मी काही करणार नाही, मला यात नाही पडायचं. मी अरे जातो. महेश महेश ऐक ना. सिद्धार्थ, काय गरज होती तुला तिथे जायची? कशाला गेलास तू? तुला काही झालं असतं तर? झालं असतं तर ना प्रियंका. जे झालं नाहीये त्यावर कशाला उगाच चर्चा. आय एम परफेक्टली फाईन. तुझ्या बाजूला बसलोय मी. मला काही झालेलं नाहीये. सो जस्ट रिलॅक्स. काही झालेलं नाहीये. तू तिकडे गेलास तर कोणीतरी तुला मारलं, तू बेशुद्ध पडलास, कोणीतरी तुला झाडावरून उलट टांगलं आणि तू म्हणतोस काहीही झालेलं नाहीये. तुझा फोन चोरीला गेला, गाडी बंद पडली. आय मीन कम ऑन सिद्धार्थ. आणि हे सगळं तू आत्ता मला सांगतोयस? मावशी समोर का नाही सांगितलं सगळं? अगं प्रियंका, उगाच तिला कशाला टेन्शन द्यायचं? म्हणजे तुला तिची काळजी आहे, बरोबर? आणि मग माझी? सिद्धार्थ, दिस इज सो अनफेअर. लोकांना टेन्शन होईल असं वागतोसच कशाला तू? अरे अगं दादा मावशी त्यांनी इतकं केलंय माझ्यासाठी, आणि आज त्यांच्या आयुष्यात इतकं घडतंय आणि मी काही करायला नकोय. सिद्धार्थ, एक मिनिट. काय? एक मिनिट थांब. लेट मी स्टॉप द कार. का थांबवतीयस गाडी? एक मिनिट थांब ना तू जरा. तुझ्या नाकातून रक्त येते. हे घे. माय गॉड. सिद्धार्थ, आर यू फिलिंग ओके? येस येस, आय एम परफेक्टली फाईन. मी ठीक आहे. मग असं का होतंय? तुला तुला त्यांनी डोक्यावर मारलं आणि त्यात वरून उलट लटकवलं. आय मीन हे सगळं त्याच्यामुळेच होत असणार. आय एम व्हेरी शुअर. तू प्लीज माझी खरं सांग, तुला बरं वाटतंय ना? स्टॉप पॅनिक आणि रिलॅक्स. मला मला खूप भीती वाटते सिद्धार्थ. आय एम परफेक्टली फाईन. उद्या मी हॉस्पिटलला जातोय. मी चेकअप करून घेईन उद्या. नाही नाही, उद्या नाही. आपण आत्ताच्या आत्ता जातोय हॉस्पिटलला. प्रियंका, इट्स नथिंग सिरियस. अगं मी अगं नाही, काही नाही. ओके, दिस इज टू मच. तू तुझ्या मनासारखं केलंयस ना, आता मी माझ्या मला काहीच मनासारखं वाटत नाहीये. मी ठीक आहे. इट्स नथिंग सिरियस. आय एम टेलिंग यू. कम ऑन, काही गरज नाही. आय एम फाईन. व्हॉट डू मीन गरज नाही? मी तुला सांगते गरज आहे आणि यू डोंट गेट टू से एनिथिंग अबाउट इट. चल. तू इतका इरेस्पॉन्सिबल कसा असू शकतो सरे? मला खरंच खूप भीती वाटते. मी सांगतो तुला काहीच झालेलं नाही. आय एम फिलिंग परफेक्टली फाईन. काहीतरी असेल मायनर, काहीच सिरियस नाहीये. आय मीन एनिवे.
सॉरी काय झालं? सॉरी सॉरी मॅडम इज एव्हरीथिंग फाईन? सॉरी सर पण ती परत आली ती परत आली कोण परत आली आहे? ती मला नाही सोडणार ती माझा जीव घेईल कोण काय ती बोलताय मला तुम्ही? नाही सोडणार माझा जीव घेणार सर ती माझा जीव घेणार आय डोंट लेट्स चेक कम. सिस्टर ओ सिस्टर काय झालं थांबा. हा मंगल काय मंगल दिसली मंगल हो सिस्टर अरे रमा, काही झालंय का आता इथे? काही नाही काही नाही. मग मला वाटलं की मी स्वप्न पाहते म्हणजे मी झोपले होते आणि अचानक असं वाटलं की कोणतरी ओरडते आणि मी उठून पाहिलं तर हे पडलं होतं खाली. इंजेक्शन? मी कुठलं इंजेक्शन द्यायला सांगितलं नव्हतं. ॲट दिस टाइम. अरे पण मेट्रनने इंजेक्शन आणलंय म्हटल्यावर तू काहीतरी सांगितलंच असशील ना. सिद्धार्थनी सांगितलेलं ऐकणारी खूप कमी लोक आहेत या जगात. तर काही कळेन असंच झालं. जाऊ दे रे, सगळ्याच गोष्टींचे अर्थ आपल्याला कळतात असं नाही आणि मग नको नको ते अर्थ आपण काढायचा प्रयत्न करतो आणि सगळाच गुंता होऊन बसतो, नाही का प्रियंका? सिद्धार्थ मला असं वाटतंय की आता आपण निघूया, उशीर झाला. येस रमा, येतो आम्ही. काळजी घ्या आणि काही लागलं तर कळव मला. ठीक आहे. चल. पुष्पा मेरी जान, सपना तर पुरा होऊ द्यायचा. मिनका रंबाला पप्पी घेणार होता एवढ्यात तू फोन केला. संपत फालतू बकवास बंद कर. कुठेस तू? मैं मेरी झोपडी में. मला भेट ना लवकर संपत. मला खूप भीती वाटते रे. पुष्पा काय झालं? तुझा आवाज कुछ लफड़ा है क्या? संपत मी तिला पाहिलंय, ती दिसली मला. कुठं? तू तू ठीक तो आहे ना? किधर आहे तू? मी हॉस्पिटलला येतोय. नाही मी घरी आली. तू भेट ना मला लवकर. दनवत मी येतो. काय झालं? काही नाही. अगं अशी का थांबलीयस? काय झालं? काही नाही. प्रियंका, काय झालंय? सिद्धार्थ, तुला खरंच असं नाही वाटत आहे का रे की की रमामध्ये काहीतरी गडबड आहे? गडबड अशी नाही, पण हो इश्यूज आहेत आणि म्हणूनच तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय ना. नाही रे, तशी गडबड नाही म्हणत आहे मी. मग सोड, तुला नाही पटणार म्हणून ना देयर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. मला फक्त इतकंच वाटतंय की की तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढ प्लीज. प्रियंका, तुझं परत सुरू झालं ना तेच. हे बघ, असले विचार करण्यापेक्षा ना आपण घरी गेलेलं बरं.
ठीक आहे तू बस आजचं बस बस लवकर चल